सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागात आता आपल्याला असं बघायला भेटणार आहे मित्रांनो की कॉम्पिटिशन संपलेली आहे आणि कॉम्पिटिशन संपल्यानंतर सावली, सोहम, बबलू हे सगळेजण आता घरी जाण्यासाठी निघतात। त्यावेळेस इकडे भैरवी आणि तारा ह्या गाडीजवळ उभ्या असतात। भैरवी सावलीला थांबवते आणि सावलीला म्हणते की सावली, आज तू त्यांच्याबरोबर नाही तर माझ्यासोबत यायचं आहे, माझ्या गाडीमध्ये बस, मला तुला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत। मग तेव्हा सावली त्यांना होकार देते, पण तेवढ्यात तिथे बबलू आणि सोहम येतात आणि सावलीला म्हणतात की वहिनी चल लवकर, आता आपल्याला फार उशीर झाला आहे, दादा तिकडे वाट बघत असेल। तेव्हा सावली फक्त मान हलवते, तर तेवढ्यात भैरवी म्हणते नाही सोहम आणि बबलू तुम्ही तुमचं जा, कारण की सावलीसोबत मला काम आहे, मला काही सिक्रेट गोष्टी तिच्यासोबत करायच्या आहेत, तर तुम्ही समोर जा, मी तिला घरी आणून सोडेल। तेव्हा सोहम म्हणतो की नाही, पण दादाने आम्हाला सक्त ताकीद दिली आहे की सावली वहिनीला व्यवस्थित न्यायचं आणि व्यवस्थित आणायचं। त्यानंतर भैरवी सोहमला म्हणते की बघ सोहम, तू त्याची काळजी करू नको, मी सारंगला कॉल करून सांगेन। आणि मग त्यानंतर भैरवी, सावली आणि तारा हे तिघेजण गाडीमध्ये बसून निघून जातात। तर इकडे भैरवी ही आपल्या गाडीमध्ये सावलीला बसवते आणि सावलीला सांगते की बघ सावली, आज जो काही कॉम्पिटिशनमध्ये प्रकार घडला तो मला अजिबात आवडलेला नाही। जगन्नाथने तिथं यायला नको होतं आणि जगन्नाथ आल्यामुळे नक्कीच काही ना काही घोळ होणार। तुझी जिम्मेदारी आहे की तू त्या जगन्नाथला समजून सांग, तू कसं करणार हे मला माहीत नाही, पण पुढच्या वेळेस तो तिथे आला नाही पाहिजे। तर मित्रांनो, इकडे आपण बघतो की सारंग हा सावलीची वाट बघत असतो। कार्यक्रम संपल्यानंतर देखील बराच वेळ झाला आहे, अंधार पडला आहे, तरी पण सावली अजून घरी का आली नाही यामुळे तो विचार करत असतो आणि मग तो कॉल करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा कॉल काही लागत नाही। तर तितक्यात तिथे अस्मी येते। अस्मी बघते सारंग हा एकटाच स्विमिंग पूलजवळ उभा तिला माहीत नसतं की सारंग हा सावलीची वाट बघत आहे, पण मित्रांनो तिच्या मनात काही वेगळंच चालू असतं। तिला विचार येतो की मागच्या वेळेस ज्याप्रमाणे मी सारंगला अंधारातून वाचवलं होतं आणि त्यामुळेच तो माझ्या प्रेमात पडला होता, त्याचप्रमाणे यावेळेस पण जर मी तसं केलं तर सारंग नक्कीच माझ्या प्रेमात पडेल। मी आता काय करते तर हे लाईट सगळे बंद करते, जेणेकरून सगळा अंधार होईल आणि सारंगला अंधाराची फार भीती वाटते। पण मित्रांनो, खरं तर बघायला गेलं तर मागच्या वेळेस ज्यावेळेस असा प्रकार घडला होता त्यावेळेस सावलीने सारंगला वाचवलं होतं। आणि मित्रांनो, मग अस्मी ठरल्याप्रमाणे पटकन जाते आणि स्विच बंद करते। स्विच बंद केल्यामुळे सगळीकडे अंधार होतो। तर मित्रांनो, मग मालिकेच्या येणाऱ्या भागात पुढे आपल्याला असं बघायला भेटतं की कार्यक्रमातून मग सावली घरी परत येते आणि घरी परत आल्यानंतर ती बघते तर सर्वत्र अंधार असतो आणि मग तिला लक्षात येतं की सारंग सरांना तर अंधाराची फार भीती वाटते आणि मग ती धावत सारंगजवळ जाते आणि सारंगला अंधारातून मग प्रकाशात नेते। आणि मित्रांनो, परत एकदा मग अस्मीचा हा जो खेळ आहे तो सावलीमुळे फेल होणार आहे आणि मित्रांनो सावलीचा प्लॅन पूर्णपणे फसणार आहे।